प्रतापगडचा विषय असेल, शाळांचा विषय असेल, बऱ्याचशा म्हणजे आणि सकारात्मक अशी ही बैठक झाली. प्रत्येक जिल्ह्याला मला वाटते 1 तास त्यांनी दिला आणि त्या 1 तासाच्यामध्ये विविध संपूर्ण जेवढे काय खाते आहेत त्या खात्याअंतर्गत जे कामं झाली त्याच्यावर आढावा घेतला त्यांनी आणि आमच्याकडनं काय मागण्या आहेत त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी त्यांना दिल्या. मला खात्री आहे की जास्तीत जास्त निधी आम्हाला मिळेल, म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांना पण मिळालं पाहिजे. पण खास करून सातारा जिल्ह्याची एकंदरीत जर बैठक बघितली, जिओग्राफिकल जर टोपोग्राफी जर पाहिली तर संपूर्ण डोंगरी असा हा परिसर आहे. फॉरेस्टचा मोठ्या प्रमाणावर तिथं इश्यू असतो. बऱ्याच ठिकाणी जो दुर्गम भाग आहे तिथं लोकांना जाता येत नाही आणि अशा बऱ्याच विषयावरची चर्चा झाली आणि त्यांनी संपूर्ण ऐकून घेतलं आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. मला देणार, मला खात्री आहे. राजे, दुष्काळ पट्टा जो तुमच्या भागात आहे, पूर्व भाग जो आहे, त्याच्या बाबतीत काय चर्चा झाली? विशेषतः पाण्याचा प्रश्न पण तिथे सगळ्यात मोठा आहे आणि विशेषतः कोयना धरण पण तुमच्या भागात आहे, त्याचंही पाणी बाहेर खालच्या जिल्ह्यांना पण जातं, राज्यांना पण जातं. त्याच्या बाबतीत काही चर्चा झालेली आहे? नाही, एक लक्षात घ्या की एवढे म्हणजे आता 1 तासाभरात तर काही एवढी सगळ्या विषयावरती चर्चा तर होऊ शकत नाही. पण एक निश्चित आहे की सातारा जिल्ह्यात जवळपास 12 धरणं आहेत मोठी. किंबहुना आपण जर विचार केला तर अनेक वर्षापासून ज्यांच्या म्हणजे मी राजकारण म्हणून बोलत नाही, राजकारण मी कधी केलं नाही आणि करणारही नाही, पण तुमच्यासारखाच एक सामान्य व्यक्ती म्हणून मी माझा विचार मांडतो की अनेक वर्षांपासून ज्या लोकांना मतदान देऊन त्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राने निवडून दिलं, त्या पश्चिम महाराष्ट्राकडं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं. दुष्काळी भागाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर त्या काळात म्हणजे माझं मी कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा साताऱ्याला परतलो त्यावेळेस मी जेव्हा त्या काळातले जे कोण सगळे जे सत्तेत होते त्यांची भाषणं ऐकल्यानंतर मला म्हणजे नवल वाटायचं. कारण ते असं भाषणात बोललं जायचं की आम्ही दगड जरी तिथं उभा केला आणि त्याला शेंदूर पासलं तरी देखील आम्ही काय काम नाही केलं तरी ते लोक त्यांना निवडून देतील. पण खऱ्या अर्थाने त्या काळात मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की कृष्णा खोरे जी सारखा महत्त्वाकांक्षी जो प्रकल्प आहे ती योजनेचं मांडणी मी मुंडेसाहेबांकडं आदरणीय मुंडेसाहेबांकडनं मी केली. त्यावेळेस ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी त्या भागात गेला त्यापेक्षा मुंडेसाहेब तुमच्या दृष्टिकोनात आहे त्यांना त्याच्यावर संकट एका अर्थाने काल दूर झालेला आहे. जे अपात्रतेची काही वेगळे नाहीत पण तरी नाही म्हणजे मी तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय माझ्यावरती टांगती तलवार द्यायची. बोला. सर त्यावरती काय एक लक्षात घे, आता न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने जे काय हे दिले होते म्हणजे त्यांचं त्याप्रमाणे राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला
आता हे न्यायालयीन सगळं संपूर्ण आहे, मी काय वकील नाही, पण निश्चितपणे एकच मला वाटतं म्हणजे ॲज अ थर्ड पर्सन की ज्या वेळेस आपल्याला लोकांची मान्यता असते, म्हणजे कायदा एखाद्या थोडंसं बाजूला ठेवूया, लोकांची ज्यावेळेस आपल्याला ज्या लोकांना मान्यता असते त्या लोकांचा आदर केला पाहिजे. ही लोकशाही आहे. म्हणजे त्या काळात काय झालं ते आत्ताची परिस्थिती बदलत असते आणि किंबहुना ही परिस्थिती निर्माण का झाली ह्याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे. आता तो त्यांच्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा तो त्यांचा वैयक्तिक सगळ्यांचा प्रश्न आहे, त्यावर भाष्य करणं मी काय योग्य ठरणं मला वाटत नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न होता. राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि ते 7च दिवसात करायचं असं सांगितलंय. तुम्हाला वाटतं 7 दिवसात मराठा समाजाचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणं शक्य आहे? जी काही पावलं सरकारकडून उचलली जाते त्याबाबत तुम्ही समाधानी आहात? एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस खरं तर मला जे वाटतंय म्हणण्यापेक्षा इतर राज्यांनी जसं त्यांच्या राज्य पातळीचा जो निर्णय घेतला आरक्षण वाढवायचा, महाराष्ट्र शासनाने जसं आरक्षण वाढवलं तर कुठलेही बाकीचे संपूर्ण जे काय, मी तर जातपात मानत नाही, कधी मानलं नाही, मला जात काय आणि पात काय मला माहीत नाही, पण त्या प्रकारे जर निर्णय घेतला तर हा सहज सुटण्यासारखा आहे. वास्तविक आपण जर पाहिलं तर आरक्षणाच्या बाबतीत आज लोक त्रासले कशा करताय तर आज त्यांच्या घरातले जे तरुण आहेत त्यांना ज्यावेळेस शिक्षणाकरता जावं लागतं किंवा जातात ते फीजचा जो हे ते फीज कमी आणि किंवा एक त्यांना सवलत दिली जाते. हा प्रश्न जर आरक्षणाचं हे मला वाटतं 70-72 जर केलं तर मला वाटतं हा विषय सहज सुटण्याकरता आहे. तज्ज्ञ जे मंडळी आहेत त्यांनी या सगळ्यांवरती चर्चा करून त्यांनी त्यातनं मार्ग काढावा. 20 तारखेला जरांगे मुंबईला जाणारच म्हणतात, काय भूमिका? जरांगे पाटील एक लक्षात घ्या, जास्त दिवस जर तुम्ही घोंगडं जर भिजत ठेवलं तर ते वास मारायला लागतंच. जास्त जर दिवस तुम्ही जर एखाद्याला दुर्लक्ष दिलं तर चीड येणारच. कारण हा विषय मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी ज्या वेळेस मंडल आयोगाचे हे संपूर्ण हे जाहीर केलं त्यावेळेस झालं असतं तर हा विषय आता उपस्थित राहिलाच नसता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.